उदयनराजे भोसलेंना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार की नाही हा सस्पेन्स अजूनही कायमच आहे। गिरीश महाजन यांनी खासदार उदयनराजेंची भेट घेतली। या भेटीत काय चर्चा झाली, उमेदवारीबाबत काय शब्द दिला गेला, बघूयात स्पेशल रिपोर्ट मधून। खासदार उदयनराजे भोसले आणि गिरीश महाजन यांच्या भेटीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं। कारण 13 मार्च रोजी भाजपनं राज्यातील 20 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली। भाजप उमेदवारांच्या राज्यातील पहिल्याच यादीत सातारा जिल्ह्याचे उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले यांचं नाव असेल असं सगळ्यांनाच वाटत होतं। मात्र उमेदवारांच्या यादीत नाव नसल्यामुळे उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते नाराज झाले। कार्यकर्त्यांच्या नाराजीची कल्पना आल्यानंतर पक्षानं सावध पावलं टाकत उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी गिरीश महाजन यांना पाठवलं। दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली। मात्र चर्चेनंतर गिरीश महाजन यांनी उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीबाबत थेट वक्तव्य करणं टाळलं। त्यांचा एक नावलौकिक आहे, त्यांच्या नावाचं एक वलय आहे आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावर आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। आणि येणाऱ्या काळामध्ये, कारण आता फार वेळ राहिलेला नाही, त्या काळामध्ये महाराज कुठे कुठे वेळ देणार आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल विचार विनिमय करण्यासाठी उदयनराजे भोसलेंच्या लोकप्रियतेचा वापर करून इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांना मैदानात उतरवलं जाऊ शकतं। राज्यभरात उदयनराजे भोसले महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेऊ शकतात, कारण उदयनराजे भोसलेंना थेट डावलणं भाजपला परवडणार नाही। उदयनराजे भोसलेंना मानणारा मोठा वर्ग मराठा समाजात आहे। परिणामी गिरीश महाजनांनी उदयनराजेंची भेट घेऊन चर्चा केली। या चर्चेनंतर गिरीश महाजनांनी आमदार शिवेंद्रराजे भोसलेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केली। स्केड्यूल भेट, कारण निवडणुका लागलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये फार विशेष नाही, पण चर्चा करण्यासाठी, परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी मुद्दा म्हणून आलेला आहे। त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा आमच्या ठिकाणी झाली। तसं हाच मतदारसंघ नाही तर आजूबाजूला काय परिस्थिती आहे, पश्चिम महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आमची चर्चा या ठिकाणी झालेली, सविस्तर चर्चा या ठिकाणी झालेली। उदयनराजे भोसले यांना तिकीट दिलं नाही तर भाजपला राज्यात मराठा समाजाच्या मोठ्या रोषाला सामोरं जावं लागू शकतं। आणि तसं पाहिल्यास साताऱ्यात भाजपकडे उदयनराजे यांच्याशिवाय दुसरा उमेदवार नाही। या सगळ्या राजकीय घडामोडींचा विचार केल्यानंतर भाजपच्या पुढच्या यादीत उदयनराजे भोसलेंचं नाव येणार की नाही याकडे राज्याचं लक्ष लागलंय। सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा।